मित्रांनो, मे बी तुम्ही 12वीला किंवा ग्रॅज्युएशनच्या तुमच्या फायनल इयरला असाल किंवा मग तुम्ही जीएलसी मुंबई, आयएलएस पुणे यासारखे टॉपचे लॉ कॉलेजेस टार्गेट करत असाल. तुम्हाला जर फर्स्ट अटेम्प्टमध्ये लॉ सीईटी क्रॅक करायची असेल तर हा व्हिडिओ तुमच्यासाठी आहे. आजच्या या व्हिडिओमध्ये आपण महाराष्ट्र लॉ सीईटी 2026 ही कधी होणार आहे आणि या परीक्षेचा अपडेटेड सिलेबस काय असणार आहे. या परीक्षेमध्ये 120 पैकी 120 मार्क टार्गेट करत असाल तर तुम्हाला कशा पद्धतीने तयारी करायला हवी या सगळ्या गोष्टींचं डिस्कशन आपण आजच्या या व्हिडिओमधून पाहणार आहोत. तर हॅलो विद्यार्थी मित्रांनो, मी तुमचा एज्युकेटर अरविंद आणि तुमचं स्वागत आहे ग्लोबल ऑनलाईन मध्ये. मित्रांनो, महाराष्ट्र लॉ सीईटी 2026 साठी जी लाईव्ह बॅच आहे ती आम्ही ग्लोबल ऑनलाईन मध्ये सुरू केलेली आहे. ही बॅच 3 इयर लॉ सीईटी आणि 5 इयर लॉ सीईटी अशा विद्यार्थ्यांसाठी आहे. या बॅच मध्ये तुमचा जो संपूर्ण सिलेबस आहे तो डेली लाईव्ह क्लासेसच्या माध्यमातून कव्हर केला जातो. तुम्हाला रेकॉर्डेड व्हिडिओ लेक्चर्स प्रोव्हाइड केले जातात. संपूर्ण अभ्यासक्रमाच्या अपडेटेड नोट्स, 50 पेक्षा अधिक मॉक टेस्ट आणि 2000 पेक्षा अधिक एमसीक्यूचा संच सुद्धा तुम्हाला या परीक्षेमध्ये दिला जातो. तर विद्यार्थी मित्रांनो, या बॅचला जॉईन करण्यासाठी तुम्ही स्क्रीनवरती दिलेल्या नंबरवरती व्हॉट्सअप करा किंवा प्ले स्टोरवरती जाऊन तिथेही ग्लोबल ऑनलाईन ऍप मध्ये महाराष्ट्र लॉ सीईटी 5 इयर 2026 किंवा 3 इयर 2026 हे कोर्सेस सर्च करून तुम्ही तिथेही या कोर्सेसला जॉईन करू शकता. आणि विद्यार्थी मित्रांनो, जर तुम्ही 2027 साठी या एक्झामचं प्रिपरेशन करत असाल तर 2027 ची जी फाउंडेशन बॅच आहे ती पण आम्ही ग्लोबल ऑनलाईन मध्ये सुरू केलेली आहे. त्या बॅचला जॉईन करा आणि एक्झामच्या प्रिपरेशनला लागा. विद्यार्थी मित्रांनो, जर तुम्ही लॉ सीईटी देण्याचा विचार करताय तर ऑब्व्हियसली तुम्ही एलएलबी करणार आहात आणि एलएलबी केल्यानंतर तुम्हाला वेगवेगळे ऑप्शन्स जे आहेत करिअरमध्ये ते ओपन होतात. जसं की ज्युडिशियरी एक्झाम्स असतील, सिव्हिल सर्व्हिसेस असतील, कॉर्पोरेट लॉ असेल, एनजीओ असेल किंवा लिटिगेशन असेल, या सगळ्या फील्डमध्ये तुम्ही तुमचं जे करिअर आहे ते ग्रो करू शकता. त्यानंतर विद्यार्थी मित्रांनो, तुम्ही पीएसयू मध्ये जॉब घेऊ शकता. लीगल फर्म्स असतील, मीडिया असेल, अकॅडमिया असेल, गव्हर्नमेंट डिपार्टमेंट्स असतील, तिथेही तुम्ही काम करू शकता. आणि आता रिसेंट इयर्स मध्ये लॉचा जो रिलेव्हन्स आहे तो इन्क्रीज होतोय. लीगल नॉलेज जे आहे ते सायबर लॉज, आयपीआर, एन्व्हायरमेंटल लॉ अशा सर्व ठिकाणी या लीगल नॉलेजचा रिलेव्हन्स जो आहे तो दिवसागणिक वाढतोय. म्हणजे थोडक्यात, जर तुम्ही एलएलबी करण्याचा विचार करत आहात तर हा बेस्ट करिअर ऑप्शन तुम्ही निवडलेला आहे. तर मित्रांनो, एलएलबी करण्यासाठी महाराष्ट्रातल्या कॉलेजमध्ये आपल्याला महाराष्ट्र लॉ सीईटी कंपल्सरी असते आणि लॉ सीईटीची एक्झाम देऊनच कॅप राऊंड मध्ये आपल्याला एलएलबीच्या वेगवेगळ्या कॉलेजेसमध्ये ऍडमिशन घ्यावे लागतात. तर सुरुवातीला आपण या एक्झामचं बेसिक्स पाहूया. तर महाराष्ट्र लॉ सीईटी ही एक कॉमन एंट्रन्स टेस्ट आहे एलएलबीच्या प्रोग्रामसाठी ऍडमिशन घेण्यासाठी. महाराष्ट्रातले अनेक गव्हर्नमेंट आणि प्रायव्हेट कॉलेजेस जे आहेत त्याच्यामध्ये जर तुम्हाला ऍडमिशन घ्यायचं असेल तर तुम्हाला ही लॉ सीईटी कंपल्सरी असणार आहे. लॉ सीईटी मध्ये 2 प्रकारच्या एक्झाम होतात. एक आहे 5 इयर लॉ सीईटी जी 12वीच्या स्टुडंटसाठी असते आणि दुसरी आहे 3 इयर लॉ सीईटी जी ग्रॅज्युएशन नंतर देता येते. त्यानंतर विद्यार्थी मित्रांनो, ही जी परीक्षा आहे ती स्टेट सीईटी सेल महाराष्ट्र हे डिपार्टमेंट कंडक्ट करतं आणि ही परीक्षा दरवर्षी होते. तर मित्रांनो, आपण या एक्झामची एलिजिबिलिटी पहिले पाहूयात. 5 इयर सीईटी साठी 10+2 हे एज्युकेशन आवश्यक आहे किंवा इक्विव्हॅलंट एज्युकेशन जरी असेल तुमच्याकडे तरी पण इथे एलिजिबल आहात तुम्ही. ओपन कॅटेगरीसाठी मिनिमम तुम्हाला 45% लागतात. एससी एसटी कॅटेगरीसाठी 40%, व्हीजेएनटी, एसबीसी, ओबीसी साठी 42%. मिनिमम मार्क्स तुमच्या 12th मध्ये तुम्हाला हवे असतात. 3 इयर सीईटीच्या बाबतीत जर आपण पाहिलं तर कुठल्याही शाखेमधून तुम्ही पदवीधर असायला हवात. त्याच्यानंतर 45% ओपन कॅटेगरीसाठी इथे मिनिमम मार्क्स लागतात. एससी एसटी कॅटेगरीसाठी 40%, व्हीजेएनटी, एसबीसी, ओबीसी या कॅटेगरीजसाठी 42% मार्क्स हे मिनिमम लागतात. आणि 3 इयर सीईटी मध्येही कुठल्याही प्रकारचं तुम्हाला अप्पर एज लिमिट नाहीये. त्यानंतर मित्रांनो, आपण पेपर पॅटर्न आणि मार्किंग स्कीम जर पाहिली तर टोटल क्वेश्चन्स जे असतात ते 120 असतात आणि टोटल मार्क्स 120 असतात. म्हणजे प्रत्येक क्वेश्चन तुम्हाला इथे 1 मार्कला येतो. या एक्झाम साठी असणारा जो वेळ आहे तो 120 मिनिटाचा वेळ असतो. म्हणजे 120 मिनिटामध्ये तुम्हाला 120 प्रश्न इथे सोडवावे लागतात. प्रत्येक प्रश्नाला 1 मिनिट तुम्हाला दिलेला असतो. या एक्झाम मध्ये कुठल्याही प्रकारची निगेटिव्ह मार्किंग सिस्टीम नाहीये. ही परीक्षा जी आहे ती इंग्लिश आणि मराठी अशा दोन्ही माध्यमातून देता येते. तसंच मित्रांनो, क्वेश्चनचे जे टाइप असतात ते एमसीक्यू प्रकारचे क्वेश्चन्स तुम्हाला याच्यामध्ये विचारले जातात आणि परीक्षेचा मोड हा ऑनलाईन म्हणजेच कम्प्युटर बेस्ड एक्झाम तुमची घेतली जाते. मित्रांनो, या एक्झामचा जर सिलेबस आपण पाहिला तर लीगल ऍप्टिट्यूड आणि लीगल रिझनिंग मधून तुम्हाला प्रश्न विचारतात. तर याच्यामध्ये तुम्हाला इंडियन कॉन्स्टिट्यूशन, प्रिएम्बल, फंडामेंटल राईट्स, ड्युटीज, डीपीएसपीज,
ज्युडिशियरी मधून तुम्हाला सुप्रीम कोर्ट, हाय कोर्ट, सबऑर्डिनेट कोर्ट्स, पार्लमेंट अँड स्टेट लेजिस्लेचर, इम्पॉर्टंट लीगल टर्म्स, मॅक्सिम्स अँड फ्रेजेस, तसेच लीगल प्रिन्सिपल्स अँड ऍप्लिकेशन बेस्ड क्वेश्चन्स, लॉ ऑफ टॉट, लॉ ऑफ क्राइम्स, लॉ ऑफ कॉन्ट्रॅक्ट, लँडमार्क जजमेंट आणि करंट लीगल अफेअर्स इत्यादी टॉपिक्स मधून लीगल ऍप्टिट्यूड आणि लीगल रिझनिंग मध्ये प्रश्न विचारले जातात. तेच आपण लॉजिकल अँड अनालिटिकल रिझनिंग मधून जर पाहिलं तर त्याच्यामधून नंबर सिरीज, कोडिंग डिकोडिंग, ब्लड रिलेशन, डायरेक्शन सेन्स, सिलोजिझम, पझल, इनपुट आउटपुट, लॉजिकल सिक्वेन्सेस, स्टेटमेंट अँड कन्क्लुजन, स्टेटमेंट अँड अझम्पशन, कॉज अँड इफेक्ट, कोर्स ऑफ ऍक्शन, अनालॉजी अँड ऑड वन आउट इत्यादी टॉपिक मधून लॉजिकल अँड अनालिटिकल रिझनिंग या सब्जेक्ट मध्ये प्रश्न विचारले जातात. जनरल नॉलेज इन करंट अफेअर्स मध्ये आपण जर सिलेबस पाहिला तर यामध्ये तुम्हाला हिस्ट्री मधून एन्शियंट, मेडिव्हल, मॉडर्न हिस्ट्री विचारली जाते. जॉग्रफीमध्ये तुम्हाला इंडियन आणि वर्ल्डची जॉग्रफी विचारतात. इंडियन पॉलिटीमधून पण प्रश्न येतात. इकॉनॉमिक्स असेल, सायन्स अँड टेक्नॉलॉजी, एन्व्हायरमेंटल स्टडीज, अवॉर्ड अँड ऑनर्स, बुक्स अँड ऑथर, इम्पॉर्टंट डेज अँड डेट्स, स्पोर्ट्स अँड गेम, नॅशनल अँड इंटरनॅशनल ऑर्गनायझेशन्स आणि रिसेंट करंट अफेअर्स, स्पेशली लीगल आणि नॅशनल इम्पॉर्टन्सचे जे करंट अफेअर्स असतात ते तुम्हाला इथे पास्ट 1 इयरचे विचारले जातात. तसेच इंग्लिश या विषयामधून रीडिंग कॉम्प्रिहेन्शन असेल, वोकॅब्युलरी असेल, फिल इन द ब्लँक्स, स्पॉटिंग द एरर्स, सेंटेन्स करेक्शन, पॅराजम्बल्स, इडियम्स अँड फ्रेजेस, वन वर्ड सबस्टिट्यूशन इत्यादी टॉपिक वरनं प्रश्न येतात. मॅथमॅटिक्स हा जो विषय आहे तो फक्त 5 इयर लॉ सीईटीच्या विद्यार्थ्यांना एक्झाम मध्ये विचारला जातो. याच्यामधून तुम्हाला नंबर सिस्टीम, पर्सेंटेज, प्रॉफिट इन लॉस, सिंपल अँड कंपाऊंड इंटरेस्ट, टाइम, स्पीड अँड डिस्टन्स, टाइम अँड वर्क, रेशिओ अँड प्रपोर्शन, ॲव्हरेजेस, अल्जेब्रा इत्यादी टॉपिक मधून प्रश्न मॅथमॅटिक्स या सब्जेक्ट मध्ये विचारले जातात. ग्लोबल ऑनलाईनच्या आमच्या लाईव्ह बॅच मध्ये या सगळ्या विषयावरती लाईव्ह लेक्चर्स घेतले जातात. या सगळ्या विषयांची तयारी तुमच्याकडनं करून घेतली जाते. या सगळ्या विषयाच्या प्रिंटेबल नोट्स तुम्हाला दिल्या जातात. प्रत्येक सेक्शन वरती मॉक टेस्ट, मित्रांनो फुल सिलेबस टेस्ट सुद्धा ग्लोबल ऑनलाईनच्या या बॅच मध्ये तुम्हाला अवेलेबल आहे. तर अशा पद्धतीने विद्यार्थी मित्रांनो तुमच्या एक्झामची परिपूर्ण तयारी आमच्या बॅच मध्ये करून घेतली जाते. डेली लाईव्ह क्लासेस तुमचे घेतले जातात. त्यामध्ये तुमची थिअरीची आणि एमसीक्यूची प्रॅक्टिस पण करून घेतली जाते. तुम्हाला एका व्हॉट्सअप ग्रुपमध्ये ऍड केलं जातं आणि त्या ग्रुपच्या माध्यमातून तुमचे जर काही प्रश्न असतील, तुम्हाला काही क्वेरीज असतील, त्या तुम्ही आमच्या एक्सपिरियन्स्ड एज्युकेटरला विचारू शकता आणि त्याचं आन्सरही तुम्ही लगेच मिळवू शकता. अशा पद्धतीने मित्रांनो तुम्हाला या सब्जेक्टची व्यवस्थित तयारी करावी लागणार आहे, जेणेकरून तुम्हाला ही लॉ सीईटी क्रॅक करणं इझी होईल. तर विद्यार्थी मित्रांनो आपण जर सीईटीचं स्टॅटिस्टिक पाहिलं तर आता करंटली 2024-25चं स्टॅटिस्टिक अवेलेबल आहे. 25-26चा अजूनही डेटा सीईटी सेलने त्यांच्या वेबसाईटवरती अपलोड केलेला नाहीये. तर या स्टॅटिस्टिक्स नुसार 2024-25 मध्ये LLB 5 इयर सीईटीला 34,766 विद्यार्थ्यांनी अप्लाय केलं होतं आणि LLB 3 इयर सीईटीला 80,125 विद्यार्थ्यांनी अप्लाय केलं होतं. तो जर आपण अनऑफिशियल डेटा जर 2025-26चा पाहिला तर साधारणतः 1 लाखांपेक्षा अधिक विद्यार्थ्यांनी 3 इयर सीईटीला अप्लाय केलं होतं. तेच आपण 5 इयर सीईटीच्या बाबतीत जर पाहिलं तर विद्यार्थी 50,000पेक्षा पण जास्त होते. तर अशा पद्धतीने इथे कॉम्पिटिशन तुम्हाला टफ असणार आहे. त्यामुळे जेवढं लवकर तुम्ही या एक्झामच्या प्रिपरेशनला सुरुवात कराल तेवढं तुमच्या फायद्याचं ठरणार आहे आणि त्यासाठीच आम्ही ग्लोबल ऑनलाईन मध्ये आमच्या या सीईटीच्या लाईव्ह बॅचेस आत्तापासूनच सुरू केलेले आहेत. आता मित्रांनो राहिला प्रश्न आपली एक्झाम कधी असणार आहे. जनरली 3 इयर लॉ सीईटीची एक्झाम मार्च महिन्यामध्ये होते. तीच 5 इयर सीईटीची एक्झाम जी आहे ती एप्रिल मंथ मध्ये होते. आता 2025 मध्ये जी एक्झाम झाली होती ती 3 इयर सीईटीची एक्झाम 3 आणि 4 मेला पोस्टपोन करण्यात आली होती. पण 5 इयर सीईटीची एक्झाम ही 28 एप्रिललाच घेण्यात आली होती. आपल्याकडे आता 10 ते 11 महिने हातामध्ये आहेत. तर या 10 ते 11 महिन्यामध्ये आपल्याकडे खूप सारा वेळ अवेलेबल आहे आणि या वेळेचा जर आपण योग्य उपयोग केला, एक्झामच्या प्रिपरेशनला आत्तापासूनच सुरुवात केली तर नक्कीच आपण 120 पैकी 120 मार्क मिळवू शकतो. कारण मित्रांनो आपण जर पाहिलं तर या एक्झामच्या आसपास आपल्या फायनल एक्झाम आलेल्या असतात आणि त्यावेळेस सीईटीचा स्टडी प्लस आपला रेग्युलर स्टडी या सगळ्या गोष्टी बॅलन्स करणं आपल्याला अवघड होतं. त्यासाठी जर आपण आत्तापासूनच जर सुरुवात केली तर शेवटचे 2-3 महिने जे असतात त्या काळामध्ये आपण आपला रेग्युलर एक्झामचा स्टडी करून लॉ सीईटीची फक्त रिव्हिजन आपण त्या काळात जर केली तर नक्कीच आपल्याला आउट ऑफ मार्क या सीईटी मध्ये इझिली मिळू शकतात. या एक्झामसाठी या एक्झामचं प्रिपरेशन करण्यासाठी खरंच कोचिंग कंपल्सरी आहे का? तर विद्यार्थी मित्रांनो ट्रस्ट मी,
या सीईटीचा जो सिलेबस आहे तो खूप डायव्हर्स असा सिलेबस आहे आणि या सीईटीचं जे स्टडी मटेरियल आहे ते एवढं इझिली मार्केटमध्ये अवेलेबल नाहीये. कुठला स्टडी आपण करायला पाहिजे, कुठल्या टॉपिकवरती आपण जास्त भर द्यायला पाहिजे, याच्यासाठी आपल्याला एक गाईडलाईन माहिती असणं महत्त्वाचं आहे आणि ती गाईडलाईन देण्यासाठी कोचिंग क्लासेस जे आहेत ते खूप महत्त्वाची भूमिका बजावतात. तर ग्लोबल ऑनलाईनमध्ये अशाच पद्धतीने आम्ही सीईटी मध्ये जे विचारलं जातं, सीईटी सेलला जे एक्सपेक्टेड आहे ते सर्व टॉपिक कव्हर करतो, जेणेकरून आमच्या विद्यार्थ्यांना या सीईटी मध्ये आलेले प्रश्न जे असतात ते काही नवीन नसतं. कारण तुम्ही मागच्या वर्षीच्या आमच्या विद्यार्थ्यांना जर विचारलं तर त्यांच्या एक्झाम मध्ये बरेचसे क्वेश्चन जे आलेले होते ते क्वेश्चन्स ऍक्च्युअल लेक्चर मध्ये शिकवलेले क्वेश्चन आलेले होते. त्यानंतर विद्यार्थी मित्रांनो, तुम्ही शेवटच्या 3 महिन्यामध्ये प्रिपरेशन या एक्झामचं करू शकता का? तर विद्यार्थी मित्रांनो, तुम्ही शेवटच्या 3 महिन्यामध्ये याचं प्रिपरेशन करू शकता, पण तुम्हाला मिळणारे जे मार्क्स आहेत ते कंपॅरेटिव्हली कमी मिळतात. जर तुम्ही आत्तापासून जर या एक्झामच्या प्रिपरेशनला सुरुवात केली तर तुम्हाला मॅक्सिमम मार्क्स मिळण्याची जे चान्सेस आहेत ते खूप जास्त वाढतात. मॅक्सिमम मार्क्स मिळाले, पर्सेंटाईल चांगलं येतं आणि पर्सेंटाईल चांगलं आलं तर आपल्याला टॉपचे गव्हर्नमेंट कॉलेजेस जे आहेत ते टार्गेट करता येतात, जेणेकरून आपल्या करिअरमध्ये आपल्याला या गव्हर्नमेंट कॉलेजेसचा फायदा होतो. त्यानंतर मित्रांनो, सीईटी टफ असते का? सीईटी ही टफ नाहीये, मॉडरेट आहे, पण याच्यामध्ये बरेचसे ट्रिकी क्वेश्चन विचारलेले असतात आणि आपल्याला माहिती आहे एका प्रश्नाला सॉल्व्ह करण्यासाठी आपल्याकडे फक्त 1 मिनिट अवेलेबल असतो. हा स्पीड वाढण्यासाठी, जास्तीत जास्त प्रश्न कमीत कमी वेळेमध्ये सॉल्व्ह करण्यासाठी आपल्याला एमसीक्यूज ची प्रॅक्टिस जास्त करावी लागते आणि त्यासाठीच ग्लोबल ऑनलाईन मध्ये आम्ही मॉक टेस्ट प्रोव्हाइड करतो. या मॉक टेस्ट मधून तुमची एमसीक्यू ची पुरेपूर प्रॅक्टिस होते. एमसीक्यू कसे सॉल्व्ह करायचे याची तुम्हाला एक आयडिया मिळते आणि तुमचं टाइम मॅनेजमेंट याच्यामध्ये सुधारलं जातं. आणि त्यासाठीच विद्यार्थी मित्रांनो, ग्लोबल ऑनलाईन मध्ये जी महाराष्ट्र लॉ सीईटी 2026 ची लाईव्ह बॅच सुरू झालेली आहे, ती बॅच लवकरात लवकर जॉईन करा आणि एक्झामच्या प्रिपरेशनला सुरुवात करा.